की आडवाणींचं कर्तृत्व काय, बाबरी मशीद पाडण्याखेरीज दुसरं कर्तृत्व काय? मग मनमोहन सिंगना मला विचारायचंय, त्या अफजल बाळाला तुम्ही मांडीवर घेऊन बसला आहात, एक घास काऊचा आणि एक घास शिवचा भरवण्याखेरीज तुमचं तरी कर्तृत्व काय आहे हे पहिले सांगा. आणि पहिल्या प्रथम त्या अफजल गुरुला फाशी द्या आणि त्याच्यानंतर कसाबला वकील द्या, ही आमची मागणी आहे. मी स्वतः त्या तुकाराम ओंबळेंच्या घरी जाऊन राहिलेलो आहे. जसा शेतकरी इकडे आत्महत्या करतोय तसे तिकडे आपले पोलीस शहीद झालेले आहेत, इकडे सुद्धा अजूनही शहीद होतात, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद होत आहे. तुकाराम ओंबळेच्या मी घरी गेलो होतो. तो तुकाराम ओंबळे त्याने समोरून बघितलं की तो कसा गाडीतून उतरून हातामध्ये AK-47 घेऊन धाड 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 गोळ्या घालत पुढे येतोय. विचार करा, आपल्यापैकी कोण असतं तर आपण काय केलं असतं? तसं नाहीये. समोर तो कसा बघितला असता ना तुम्ही, कोणाचं समोर उभं राहण्याचं धाडस झालं नसतं. पण अशाही परिस्थितीमध्ये हा तुकाराम ओंबळे त्यांनी मृत्यूला कवटाळलं पण यमदूताला पकडून दिला, असा हा शूर तुकाराम ओंबळे. आणि त्याच्या घरी मी ज्या वेळेला गेलो, काय सांत्वन करू मी गेलो. त्याची वीर पत्नी बसली होती, 2 मुली बसल्या होत्या. एका मुलीचं लग्न झालेलं आणि दुसरी शिकत होती. एक 5-10 मिनिटं बोलल्यानंतर त्या छोट्या मुलीने मला सांगितले की उद्धवजी, आमची एक मागणी आहे म्हणे. मी त्या मुलीच्या डोळ्यात बघितलं, एक धार होती, अश्रू नव्हता, एक पण अश्रू नव्हता, पण एक करारी नजर होती. आणि त्या पोरीने मला सांगितले की उद्धवजी, आमची एक मागणी आहे, आम्हाला पैसा नको, बाकी काही नको, पण हा जो कसाब आहे याला जाहीर चौकामध्ये फाशी दिली गेलीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि अशा या कसाबसाठी वकील द्यायला पाहिजे म्हणून जयंत पाटलांना केवढं टेन्शन. अरे आम्ही निदर्शने केली, आम्ही आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर हे जयंत पाटील म्हणजे शरद पवारांचे चमचे हे म्हणतायत की शिवसेनेची ही कृती, शिवसैनिकांची ही कृती हे देशद्रोहीपणाचं काम आहे. कसाब कोण लागतो तुमचा? घरजवळ लागतो काय? हा, तर दत्तक पुत्र लागतो? आणि जर असेल तर तुम्ही पण त्या कसाब बरोबर जाऊन तुरुंगात बसा, तीच तुमची लायकी आहे. पण त्या शिवसैनिकांना तुम्ही तुरुंगात टाकलं, त्यांच्यावरती केसेस टाकल्या. आणि ज्या शिवसैनिकांना तुम्ही देशद्रोही म्हणालात ना जयंत पाटील, त्या शिवसैनिकांमध्ये एक शिवसैनिक आहे, तो त्या शहीद झालेल्या तुकाराम ओंबळेचा भाऊ आहे, तो सुद्धा देशद्रोही आहे म्हणायचं तुम्हाला? हे असे सगळे जे शिवसैनिक आज सुद्धा तुम्ही इकडे जमलेला आहात, एका हिंदुत्वाच्या विचाराने, देशप्रेमाच्या विचाराने भारावून जाऊन तुम्ही इकडे जमलेला आहात. काय गुन्हा आहे आमचा? आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही हिंदुत्वाबद्दल बोललो तर आम्ही गुन्हेगार ठरतो. तो वरुण गांधी हिंदूंच्या बाजूने बोलला तर त्याला तुरुंगात टाकलं जातं. बरं ठीक आहे, केलाय ना त्यांनी गुन्हा, टाकलात ना तुम्ही तुरुंगात, चालू दे ना केस. पण एकदा का तो तुरुंगात टाकल्यानंतर लालूची जीप का बाहेर आली? लालू प्रसाद का बोलला? का चारा कमी पडला त्याला? लालू जे बोललाय की जर मी गृहमंत्री असतो तर वरुणला रोलरच्या खाली चिरडून टाकला असता, तर देश काय तुझ्या बापाचा आहे का रे लालू? आम्हाला कायदा आहे, तो कायदा लालूला का नाही? आणि हे मंत्री काँग्रेसच्या सरकारमधले, ही जी काय भाषा आहे लालूची, ही धमकी नाहीये, ही ठार मारण्याची धमकी नाहीये. आणि केवळ या मंत्र्याचा सरकारला पाठिंबा आहे म्हणून सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग लालूला तिकडे जर का झाकणार असतील तर त्या सरकारला या मातीमध्ये गाडायचं काम आपल्याला करावंच लागेल. आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही, पण आमच्या वाटेला कशाला येता तुम्ही? आणि जो न्याय तुम्ही वरुणला लावला आहात तो न्याय तुम्ही लालूला का लावत नाही? लालू अजून मस्तवालपणाने फिरतो आहे, अजूनही छाती पुढे काढून फिरतो आहे. हा कुठला न्याय? जातीवादी आम्हाला म्हणता, मग ह्याच्यामध्ये काय? हा जातीवाद नाहीये? आणि मग आता तुम्ही ठरवायचं. हे सगळं असं दुबळं सरकार, मनमोहन सिंग जोपर्यंत सोनिया गांधी उठ म्हणत नाही तोपर्यंत उठत नाही, बस म्हणेपर्यंत बसत नाही.
हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण माझ्या देशाचं हृदय बंद पडण्याची वेळ आली आहे, त्याच्यावरती कोण इलाज करणार आहे? माझ्या देशाचं हृदय आज बंद पडण्याची वेळ आलेली आहे. कुठे आहे डॉक्टर? कोण आहे तुमच्या देशाचा नेता? मनमोहन सिंग, मुलायम सिंग, लालू यादव, मायावती, शरद पवार. आता सुद्धा जे आपले मंत्री म्हणून आपण बोलतो आहोत, शरद पवार कृषी मंत्री, महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून तिकडे गेले. पण दुर्भाग्य असं की देशामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यात नंबर 1 महाराष्ट्र. यांचं कर्तृत्व बघा, नंबर 1 आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 आहे, पण आत्महत्यांमध्ये नंबर 1 आहे. चालेल तुम्हाला? सुशील कुमार शिंदे ऊर्जा मंत्री, तरी सुद्धा हा फटफटीचा आवाज येतो ना जनरेटरचा. सगळ्यात जास्त भारनियमन माझ्या महाराष्ट्रामध्ये. शिवराज पाटील गृहमंत्री, हे गृहमंत्री आहेत होते का वस्त्रोद्योग मंत्री होते? खरं म्हणजे फॅशन शो मध्येच जायला पाहिजे होते यांनी, सारखं फॅशन सूट बदलून फिरायला, त्या पोरी चालतात तसं. त्याच्यानंतर मुरली देवडा पेट्रोलियम मंत्री. सगळ्यात जास्त पेट्रोल आणि डिझेल कुठे महाग असेल तर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये. म्हणजे हे आपण म्हणायचं आहे ना आपले, हे सगळे आपले दिल्लीत जाऊन झोपले, काही करू शकले नाही. बाईंसमोर नाक घासण्याखेरीज यांचं कर्तृत्व शून्य आहे. आणि अशा कर्तृत्व शून्य माणसांना तुम्ही पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पाठवणार आहात. आणि मला माहिती आहे की हे पाप तुम्ही करू शकत नाही, करणार नाही. फक्त एकच लक्षात ठेवा की हा जो सगळा उत्साह आहे ह्याच्यामध्ये गाफील राहू नका. कारण ही एवढी गर्दी दुसऱ्या कोणत्याही पक्षांच्या सभांना होत नाही. हा उत्साह, हा जल्लोष आणि हा उत्स्फूर्तपणा हा दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या सभेला होत नाही. पण आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात, ही सभा झालेली आहे असं समजू नका. आपण सीट जिंकलेलो आहोत. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्वतः मतदान करत नाही, आणि केवळ मतदानच नाही तर आणखीन तुमच्यासोबत आणखीन आपल्या मतदानासाठी कोणी आणत नाही, तोपर्यंत आपलं काम संपणार नाहीये. हा आवाज जोपर्यंत दिल्लीमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत आपण झोपायचं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, मला हात वर करून उत्तर द्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आता विचार नाही, काम नाही, काही नाही. कदाचित पैसा घेऊन पुढे येतील. हा पापाचा आणि शापाचा पैसा, तुम्ही त्याला हात लावणार आहात? कदाचित दारूच्या बाटल्या घेऊन तुमच्याकडे येतील, घराघरात येतील, दारूच्या बाटलीला हात लावणार आहात? कदाचित माझ्या माता भगिनीला साडी चोळी घेऊन येतील, साडी चोळीला तुम्ही हात लावणार आहात? कोंबडी घेऊन येतील, मटण घेऊन येतील, स्पर्श करणार आहात? काँग्रेसला मतदान करणार आहात? मग एकच निर्धार, चलो दिल्ली, जय हिंद, जय महाराष्ट्र.